नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 27 सप्टेंबरची जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आता तुम्हाला पैसे वाटप झालेले आहेत, पुन्हा तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासोबतच बघा, ई-KYC कशी करायची, ई-KYC कशी करायची हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणजेच काय तर ई-KYC कशी करायची ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. लाईव्ह तुम्हाला करून दाखवलेलं आहे, सगळं काही लाईव्ह तुम्हाला करून दाखवतोय कशा पद्धतीने ई-KYC जी ती करायची आहे. हा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, सर्व लाडक्या बहिणींना मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवेल. त्या पद्धतीने मी लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही लाईव्ह करून दाखवतोय. तुम्ही चेक करू शकता, लाईव्ह व्हिडिओ असणार आहे. सेकंड जे आहेत, जे सेकंड आहेत ते पण रनिंग असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे सगळं काही तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओ एक वेळेस पहा, 2 वेळेस पहा, नाही समजला 3 वेळेस पहा, 5 वेळेस पहा, पण व्यवस्थितरित्या व्हिडिओ पहा. व्हिडिओ पूर्ण पाहिला, सगळं काही प्रोसेस समजली, त्याच्यानंतरच पूर्ण प्रोसेस करा. कारण ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. ई-KYC जर तुमची चुकली तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या, ई-KYC चुकली म्हणजे पैसे बंद, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ई-KYC करत असताना म्हणूनच सांगतोय, 1 वेळेस पहा, 2 वेळेस पहा, 5 वेळेस पहा, पण व्यवस्थित समजून घ्या आणि मगच KYC करायची. सगळं काही तुम्हाला लाईव्ह सांगितलेलं आहे, अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगितलेलं आहे. फक्त 2 मिनिटात तुम्ही KYC जी ती करू शकतात. KYC सुरू झाली आहे, सगळं काही आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती समजणार नाही. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका, पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत. थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर बघा, पहिली कमेंट आहे भाग्यश्रीताई निखिल जोशी यांनी केलेली कमेंट आहे. ताई तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. बघा, प्लीज सर लाईव्ह KYC प्रॅक्टिकल दाखवा, अशा पद्धतीने त्यांनी कमेंट्स केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला हवा आहे का, कमेंट करून सांगा. बघा, ज्या पद्धतीने आपण सांगतो त्या पद्धतीने लाडक्या बहिणींना जर हवं असतं तर मी तुम्हाला देत असतो. बघा, सर्व लाडक्या बहिणींना लाईव्ह व्हिडिओ हवा आहे अशा पद्धतीची मला माहिती त्या ठिकाणी, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लाडक्या बहिणींना तो KYCचा व्हिडिओ हवा आहे. बघा, लाईव्ह KYC प्रॅक्टिकल दाखवा, ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. म्हणूनच सांगतोय, व्हिडिओ 1 वेळेस पहा, 2 वेळेस पहा, नाही समजला 5 वेळेस पहा, पण व्यवस्थित समजून घ्या आणि मगच KYC करायचे. भाग्यश्रीताई निखिल जोशी यांचं खूप खूप त्या ठिकाणी आभार, कारण तुम्ही आपला व्हिडिओ पाहतात आणि कमेंट पण करता, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप आभार मानतोय. पुढची कमेंट बघा. आता बघा, ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं त्या पद्धतीने फक्त एकाच ताईंनी कमेंट केलेली नाही, तर सुवर्णाताईंनी पण कमेंट केली आहे, येस सर लाईव्ह व्हिडिओ दाखवा. ठीक आहे, तर तुमच्या मागणीप्रमाणे लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. सगळं काही आता आपण लगेच व्हिडिओ सुरू करू आणि तो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. सगळी काही प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवलेली आहे, ती प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या, ती प्रोसेस फॉलो करा. त्याच्यानंतर तुमची जी KYC आहे ती सक्सेसफुल होईल, KYC बरोबर होणार आहे. आता त्याच्यानंतर काही महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींच्या अडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. अगोदर KYC बघून घ्या कशी करायची आहे. ते सगळं काही बघितल्यानंतर मग तुम्हाला अजून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पण तुमच्या देतोय. लगेच KYC बघूया. सर्वांनी व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक. सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष असू द्या. आता इकडे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सुरू होतोय तुमच्यासाठी, लाईव्ह KYC कशी करायची, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, लगेच लाईव्ह व्हिडिओ बघा. तर बघा, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर असेल ते ओपन करा. सर्च बॉक्समध्ये ladkibhin.maharashtra.gov.in अशा पद्धतीने सर्च करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. आता ज्यांना ई-KYC करायची त्यांनी याच्यावर क्लिक करायचं. हे जे काही बॅनर दिसतंय त्याच्यावर, या बॅनरवर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. या ठिकाणी तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक, म्हणजे ज्या महिला आहेत त्यांचा आधार क्रमांक,
जो काही कॅप्चा असेल तुमच्या स्क्रीनवर तो टाकायचा आहे, ही माहिती तुम्हाला वाचायची आहे। त्याच्यानंतर बघा खाली आहे मी सहमत आहे, मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला OTP पाठवा, बघा खाली OTP पाठवा दिसतंय, OTP पाठवावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP जो आहे तुमचा पाठवला जाईल। त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने OTP साठीचं पेज ओपन होईल। याच्यामध्ये बघा 10 मिनिटांचा तुम्हाला वेळ असेल, याच्यामध्ये सेकंद चालू आहेत, 10 मिनिटांचा वेळ असेल। तुमचा जो काही आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुमचा OTP येईल, तो आपण टाकून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने आपण तो जो काही OTP असेल तो टाकून घ्यायचा आहे। तो OTP तुम्ही टाकला की खाली तुम्हाला दिलेलं आहे बघा सबमिट करा, सबमिट करावर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट करावर क्लिक केलं की अशा पद्धतीने ते प्रोसेस त्या ठिकाणी होईल। नंतर पुढचं पेज तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल। ठीक आहे, वडिलांचा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। आता तुमच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा टाका, पतीचं नाव असेल तर पतीचा आधार कार्ड क्रमांक टाका। नंतर तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चा असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो काही तुमच्या स्क्रीनवर असेल तोच तुम्हाला टाकायचा आहे। खाली बघा पुन्हा एकदा तेच आहे, आधार प्रमाणीकरणासाठी संमती, पुन्हा एकदा मी सहमत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी सहमत आहे याच्यावर क्लिक केलं की पुन्हा एकदा आपल्याला OTP जो आहे तो पाठवावा लागणार आहे। ठीक आहे, आता बघा मी सहमत आहे याच्यावर आपण क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केलं की OTP पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अगोदर माहिती मी भरून घेतो, संपूर्ण माहिती जी असेल ती भरून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रोसेस या ठिकाणी दाखवतो। बघा आता बघा संपूर्ण माहिती मी टाकून घेतलेली आहे, OTP पाठवावर क्लिक करायचं आहे। आता बघा OTP पाठवावर क्लिक केलं की तुम्हाला OTP येईल, परत पुन्हा एकदा ह्या ठिकाणी 10 मिनिटांचा आपल्याला वेळ असणार आहे। जो काही OTP आला असेल रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर बघा सबमिट करावर क्लिक करायचं आहे। सबमिट करावर क्लिक केलं की पुढचं पेज तुमच्यासमोर अशा पद्धतीने ओपन होईल। आता बघा नवीन पेज ओपन झाले। सर्वात पहिला जात प्रवर्ग तुम्हाला विचारलेला आहे। ठीक आहे, तुम्ही ज्या प्रवर्गातून आहे तो तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपण जर खाली गेलो तर खाली आपल्याला पाहायला मिळते बघा 2 प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न आहेत। ठीक आहे, पहिला प्रश्न असतो तो म्हणजे की माझ्या घरामध्ये कुणीही सरकारी नोकरीला वगैरे नाही, अशा पद्धतीने बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून काम वगैरे करत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वगैरे त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचा लाभ वगैरे घेत नाही आहेत। ठीक आहे, सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये काम करत नाही। दुसरा प्रश्न माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। आता बघा उत्तर काय दिलेलीत मी, होय। पहिल्या प्रश्नाचं पण उत्तर होय आहे, दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर होयच तुम्हाला पाहायला मिळतं। ठीक आहे, त्याच्यासाठीच मी तुम्हाला सगळं लाईव्ह करून दाखवतोय। त्याच्यानंतर खाली बघा आपल्याला चेकबॉक्स आहे, उपरोक्त अंक क्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझ्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यास मी त्या ठिकाणी सहमत राहील। सबमिट बटनावर क्लिक करायचे, तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल। अशा पद्धतीने आपण KYC पूर्ण केलेली लाईव्ह। तर बघा पाहू शकता आताच आपण पाहिलेले KYC कशी करायची। मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, लाडक्या बहिणींनो व्हिडिओ 1 वेळेस बघा, नाही समजला 2 वेळेस बघा, नाही समजला 3 वेळेस बघा, नाही समजला 5 वेळेस बघा। आपल्याकडे इंटरनेट मुबलक प्रमाणात आहेत, 1 GB 1.5 GB 2 GB सर्वांकडे आहे। व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा, 5 वेळेस बघा जर समजत नसेल तर, आणि व्यवस्थित प्रोसेस समजून मगच KYC करायची, तुमच्या मोबाईलवर तुम्हाला करायची। बघा हा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे मी स्वतःच्या मोबाईलवर केलेला आहे। ठीक आहे, मोबाईलवर तुम्ही करू शकता, स्वतःच्या मोबाईलवर तुम्हाला 2 मिनिटात करता येईल। कुठेही तुम्हाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आहे। बाहेर जर गेलात तर किती रुपये घेताय ते काही मला माहिती नाही, तुमच्याकडे किती घेताय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, पण तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही 2 मिनिटात करू शकता। लाईव्ह तुम्हाला दाखवलेलं आहे। ठीक आहे, आता बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पहिलाच, सर KYC बँकेत केलं तर चालेल का? सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, KYC बँकेत केलं तर चालेल का? नाही, बँकेत KYC केलेली चालणार नाहीये। सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, बँकेत केलेली KYC चालणार नाहीये तुमची। जर तुम्ही बँकेत KYC केली आणि तुमचे पैसे हे बंद झाले तर त्याला तुम्ही जबाबदार राहणार आहात, कारण बँकेत KYC करायची नाहीये। KYC करण्यासाठीचं पोर्टल आहे, तुम्हाला आत्ताच लाईव्ह प्रोसेस दाखवली कशी त्या ठिकाणी जायचे, कशा पद्धतीने ते ओपन होतंय, बॅनर ओपन होतं, त्या बॅनरवर क्लिक करायचे, तुमचा आधार क्रमांक सगळं काही तुम्हाला लाईव्ह दाखवलंय। ते तुम्ही म्हणूनच सांगतोय 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 5 वेळेस नाही, 10 वेळेस बघा, पण सगळं काही समजून घ्या, तुमच्या मोबाईलवर तुम्ही करू शकता। ठीक आहे, बँकेत KYC केली तर चालेल का? नाही चालणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या। पुढचा प्रश्न बघा, आता बघा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। सर्व लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, एकमेव असं चॅनल आहे, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे की ज्याच्यावर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळते। असे प्रश्न तुम्हाला कोणीही उत्तर देणार नाही, मी तुम्हाला उत्तर देतो। बघा लक्षात घ्या, दादा जिनका कोई नहीं है वो KYC कैसे करे?
बघा रेणू यस म्हणून आलेलं आहे. आता या ताईंनी विचारलं, दादा जिनका कोई नाही वो KYC कैसे करे. बघा सर्वात अगोदर म्हणजे तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे किंवा आधार कार्ड तुमच्याकडे आहे. त्या आधार कार्डवर जो तुमचं नाव असेल, तुमचं नाव बघा तुमच्या नावाच्या पुढे आता तुमचं लग्न झालं असेल तर पतीचं नाव असेल किंवा वडिलांचं नाव असेल, जे काही तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे तर त्याच म्हणजे वडील असतील तर वडिलांचं, पती असतील तर पतीचं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं. आता सर्वांचा प्रश्न आहे बघा. पुढचा एक प्रश्न आहे तो पण आपण बघूया आणि मग सगळं काही तुम्हाला क्लिअर करतो. बघा या ठिकाणी प्रश्न आहे, वालेरी कपरे म्हणून नाव आलेलं आहे. तर या ताईंनी विचारले, दादा सर मला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे. व्हेरी गुड. पण मी विधवा आहे, माझे वडील पण वारले, मग मी सेकंड ऑप्शनला कोणाचा आधार कार्ड जोडू सांगा दादा सर प्लीज, थँक्यू. बघा लक्षात घ्या यांच्या जो काही विषय आहे तर यामध्ये दोघं व्यक्ती वारलेले आहेत, म्हणजेच पती पण आणि वडील पण वारलेले आहेत. आता ह्या ताईंना मी सांगू इच्छितो, ज्या कोणी ताई आहेत त्यांना, बघा सर्वांनी लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनो तुम्हाला पण हेच करायचं आहे. तुमचं आधार कार्डवर कोणाचं नाव आहे ते अगोदर फाइंड करा, म्हणजे पतीचं आहे की वडिलांचं आहे ते अगोदर शोधा. तुम्हाला ते माहिती आहे आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं नाव आहे किंवा पतीचं नाव आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा त्यावेळेस, ठीक आहे. आता त्यावेळेस जर तुमच्या वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं आधार कार्ड तुमच्या घरी असेल, ठीक आहे, ते आधार कार्ड नंबर टाका. ते वारले जरी असतील तरी तो आधार कार्ड नंबर टाका. त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP येईल तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. मी सांगितल्याप्रमाणे KYCमध्ये जशा पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्या आणि तुम्हाला लाभ जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे, ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघा ताई विधवा असल्यामुळे तुम्हाला एक वेगळी योजना पण असते, संजय गांधी निराधार योजना. बघा संजय गांधी निराधार योजना म्हणून आहे, त्या योजनेचा पण तुम्ही प्रयत्न करू शकता. जर तुमची मुले वगैरे त्या ठिकाणी लहान असतील तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पण लाभ जर मिळू शकतो. जर तुमचा हा लाभ बंद झाला, म्हणजे जर तुमच्याकडे कुठलाही ऑप्शन नसेल, मी जसं सांगितलं ते नसेलच, तर तुम्ही तो एक ऑप्शन त्या ठिकाणी ट्राय करू शकता. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी पण 1500 रुपये मिळणार आहेत. आणि आता मला वाटतं तो पण लाभ काहीतरी वाढलेला आहे, त्याची सविस्तर माहिती पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे, समजून घेतलेली आहे. सर्वांना व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतोय, एक वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 5 वेळेस 5 संपूर्ण प्रश्नांचे उत्तर पण दिले. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कोणीही दिलेलं नाही आहे, या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला सविस्तररित्या दिलेलं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर एक जबाबदारी सोपवतोय. सर्व लाडक्या बहिणींनो हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे. तुमची जबाबदारी आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ज्या काही महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींचे वडील वारले असतील, पती वारले असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायची जबाबदारी तुमच्याकडे. त्यांना पण व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि त्यांचाही लाभ बंद होणार नाही, कारण त्यांचे वडील वारलेत किंवा पती वारलेत, त्यांच्या घरात आता त्या ठिकाणी पैसे येणार कुठून. तर हा एक महत्त्वाचा त्यांच्यासाठी सपोर्ट होता लाडकी बहीण योजनेचा, तो त्यांचा बंद झाला नाही पाहिजे म्हणून सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करायची जबाबदारी तुमच्याकडे लागलेली आहे. कुठली काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. प्रवीण अहिरे तुमच्यासाठी इथे सदैव आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.